दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आपल्या भेटीला आला। दोन संघाच्या दरम्यान हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दीपक 11 साखरे आणि त्यांच्या विरोधामध्ये लबालवाडी नेरल या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच 3 ओव्हरचा सामना आहे। सलामीची जोडी दाखल झाली। रोहिदास त्याच्या सोबतीला हरेश आणि सराय पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती। मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाला लक्ष शुभेच्छा पण खेळाच्या दृष्टिकोनातून देऊया। भरपूर महत्त्वाचा सामना, कडकाचं ऊन आणि इथे भरपूर मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळेल। मॅचला सुरुवात होते, पंचांचा लेट्स प्लेचा इशारा। हेवी गो पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रोहिदास आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्या सोबतीला हरेश। स्ट्रायकिंग एंड वरती हरेश आणि पहिला बॉल भन्नाट वेग आपण पाहिला। तिथे क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं, बॅकअप येतं आणि तिथे पहिल्या बॉल वरती सिंगल जी मात्र एकवटली जाते। पहिल्या बॉल वरती संघाचं अकाउंट मॅच मध्ये ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। 3 ओव्हरचा सामना आहे, अगदी भरपूर महत्त्वाचा सामना। डुआडा मॅच तुम्ही खेळतात त्यामुळे 100% एफर्ट देणं हे भरपूर महत्त्वाचं आहे। आणि पहिल्या बॉल वरती हरेश बाणमधून सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईक रोटेट झाली आहे सध्याच्या घडीला। रोहिदासला आपण पाहताय तिथे प्रॉपरली ब्लॉक केलं होतं, परंतु तिथे आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये बॅटर बीट, विकेट कीपर शॉट, थर्ड मॅच शॉट, फाईन लेग बीट, चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 22च्या धावा मिळतील 4, हा चौकार। लक फॅक्टर ऑन होत असताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली गोलंदाज अनिल सरायचा चेंडू आपण पाहताय। ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो, ऑन स्क्रीन आपण पाहताय। प्रॉपरली ब्लॉक केलं, त्यानंतर विकेट कीपर थोडे बीट झाले आणि त्यानंतर संधी नव्हती। शॉट, थर्ड मॅच शॉट, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि तिथून चेंडू अगदी लॉंग स्टॉम्प बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना आपण पाहिलंय। संघाची धावसंख्या 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। भरपूर चांगला टप्पा आपण पाहिला अनिल सराईचा, वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे। स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर रोहिदास सध्याच्या घडीला यावेळेस चांगला चेंडू, भरपूर भन्नाट वेग आपण पाहताय। वेगवान गोलंदाज आणि तदनंतर लाईन आणि लेंथ वरती चांगलं नियंत्रण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। डॉट बॉलची संख्या 5 धावा धावफलकावरती विदाउट एनी विकेट लॉस, 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। पॉवर प्लेचा एक षटक आहे, 3 ओव्हरचा सामना। या षटकामध्ये धावांची कोंडी फोडावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि तिथे वाट पाहिली चेंडूची आणि फेकून दिला डीप एंड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। एका टप्प्यानंतर चेंडूने मारले मुसंडी, धावा मिळतील 4, रोहिदासच्या बॅटमधून चौकार। 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, अगदी बॅकफूट वरती गेले, स्वतःसाठी रूम क्रिएट केला, चेंडूची वाट पाहिली, अगदी वाडीवरती चेंडूला येऊन दिला आणि त्यानंतर भरपूर चांगला फटका आपण पाहिलाय। पूलचा हा फटका आपण पाहताय सध्याच्या घडीला। 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। थोडासा महागडा साबित ठरतो गोलंदाज अनिल सराय या महत्वाच्या सामन्यामध्ये। इथे चांगला बॉल चॉप केलाय, व्हाट अ शॉट, प्रॉपर क्रिकेटिंग फटका आहे। तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, सेकंड इन अ रो, बॅकवर्ड पॉइंटला चौकार। फक्त दिशा दिली, प्रॉपर टायमिंग आपण पाहिलं। ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय। गोलीच्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेकडे रवाना झालाय। संघाची धावसंख्या 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। व्हेरी गुड शॉट, भरपूर चांगला फटका आपण पाहिला। शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आपण पाहता बॅटर रोहिदासची। विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका यावेळेस। तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल या बॉल वरती जी मात्र एकवटली जाते आणि शेवटच्या बॉल वरती ही सिंगल येत असताना संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 14 धावा स्कोर कार्ड वरती विदाउट एनी विकेट लॉस। लबाणेवाडी नेरळ टीम आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये रोहिदासच्या बॅटमधून पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा अनिलने खर्च केल्या। दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये, भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या ओव्हर मध्ये स्पेशली आपण म्हणूयात 2 चौकार आपण पाहिले बॅटर रोहिदासच्या बॅटमधून।
बंडा बॉईज लबाणेवाडी नेरळ हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. डेड बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. अगदी आपण पाहू शकता दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना अभय सरायला 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर महत्वाचा सामना. तिसऱ्या फेरीमध्ये अगदी आपण पाहिलं तर टपालवाडी संघ जाऊन पोहोचला. त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळेल त्यासाठी ही फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी आपण पाहिलं तर लेग लान्स करतायत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग लेगला तिथे 2 धाब्यांचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन थोडी खराब होती. अगदी पाडवरती चेंडू अधरला होता. लेग लान्स आपण पाहिलाच. बॉटम हँडचा सुंदर वापर करत असताना बाटर रोहिदास सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती धावा 16. स्ट्रायकिंग एंड वरती बाटर भरपूर फॉर्म मध्ये. 6 चेंडू 11 धावा. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन त्याचा आतापर्यंत राहिलाय. ओपी किट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला चेंडू सबमरीन बॉल पण त्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. अगदी आपण पाहू शकता निर्धाव चेंडू आला. पहिला बॉल आला 2 धावा आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अभय सराय सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अनिलनं मार्क भरपूर खाल्ला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा त्यानं खर्च केला आणि तिथून परफेक्ट ट्रॅक वरती चालत असताना सध्याच्या घडीला बंडा बॉईज लबाणेवाडी नेरळ क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त उडवला चेंडू हवेत. वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला जाईल यासाठी तेच घडले मैदानाच्या आत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहताय तो झाला आणि तिथे 2 धावा ज्या मात्र इझिली कंप्लीट केल्या जाते. कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. इथे अगदी बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला बॉटमला. टॉप पेज घेतली त्यानंतर बराच काळ चेंडू हवेमध्ये आपण पाहिला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तिथे 2 धावा. भरपूर चांगली कॉलिंग आपण पाहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा फलकावरती आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा फलकावरती भरपूर चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. रोहिदास सध्याच्या कडेला 8 बॉल 13 धाब्यांवरती नॉट आउट करतो. सोबतीला बॅटर हरेश जो 1 बॉल खेळल्या 1 धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग कडनं मिस्टेक झाले मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप होतीये. रोहिदासला जीवदान जे मात्र मिळतं या मॅच मध्ये. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे मिडलिंग झालं नव्हतं. अगदी बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला यावेळेस देखील परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचले होते. त्यांच्या हाताला दिला चटका आणि ही कॅच आता ड्रॉप होत असताना या चेंडूवरती ही सिंगल रन जी मात्र एकवटताना आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल कामगिरी आता करावी लागेल गोलंदाजी करत असताना. दीपक इलेव्हन साखरे टीमला स्टेप आउट झाले. फुटवर्कचा वापर केला जातोय. बॅक टू द बॉलर खेळता सुंदर फटका. तिथे फक्त 1 सिंगल रन जी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली गोलंदाजी अभयची राहिली आहे. सध्याच्या घडीला एकही मोठा फटका आतापर्यंत त्यांना दिला नाही. 5 चेंडू अॅक्युरेट फेकले जसं आपण म्हणूया. 20 ऑन द बोर्ड. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या एक्झॅक्टली 14 आल्या परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा देत असताना गोलंदाज अभय सराय आपण पाहताय. शेवटचा बॉल. इथे चांगला बॉल. तिथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. खतरा होऊ शकतो परंतु तिथे रनिंग बिटवीन द विकेट. स्वतःवरती विश्वास आहे. सिंगलला केला तर डबल मध्ये कन्वर्ट आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा मिळतील. 2 आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा विदाउट एनी विकेट लॉस. बंडा बॉईज लबाणेवाडी नेरळ टीम. बावीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहताय. करेक्ट रन रेटचा विचार आपण जर केला तर 11.00. शेवटचे 6 बॉल. अशोकला पण पाहताय. अशोक सराय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती. अजयला पण पाहताय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिस टायमिंग. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक भरपूर चांगले प्रयत्न आपण पाहिलेत परंतु तिथे 2 धावा या चेंडूवरती येत असताना फिंगर रोल केले होते. गोलंदाज अजयला पण पाहताय. अगदी समोर ठेवला होता. आडव्या पाठना फोर्स करण्याचा प्रयत्न. तिथे हवं तसं टायमिंग मिडलिंग झालं नाही आणि त्यानंतर चेंडू
अगदी वाकण्या एरियामध्ये पडतोय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. रिवर्स खेळलेत. सुंदर फटका. स्विच हिट अटेम्प्ट करत असताना चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाजाचा गोलंदाजावरती पलटवार. धावा मिळतील 4. चौकार. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला. जो टास चेंज केला त्यानंतर पडल्यानंतर अतिरिक्त उसळी तिथे भरपूर चांगला फटका शॉट थर्डला बीट करत असताना अगदी थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होत असताना 4 धावेसाठी निघून गेला. 28 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर हरेशला आपण पाहता. ट्वेंटी 28 धावा. बिग हिट. सुंदर फटका डीप मिड विकेटला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक आपण पाहताय. फुटवर्कचा वापर केला गेला. प्रथमतः शफल झाले त्यानंतर भरपूर चांगला फटका आपण पाहता. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. डीप मिड विकेटला पार्टनर स्ट्रॉंग झोन असतं रायटी बॅटरचा आणि त्या ठिकाणी हा षटकार येत असताना 34 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3. 34 धावा स्कोर कार्ड वरती. चौतीस धावा धावफलकावरती. क्रुशियल मोमेंटला बॅटर हरेच्या बाळमधून षटकार आपण पाहिलाय. 34 धाव्यांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आता होत असताना 2 बॅटरच्या माध्यमातून 3 ओव्हरच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं भरपूर धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत पंड्या बॉईज लवानेवाडी नेरळ टीमनं. तिथे आपण पाहू शकता व्हाईट बॉल. तिथे आता प्रेशर क्रिएट झाला असावा कारण मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. ते ओव्हर मध्ये अजयला आपण पाहताय. अजय सराय पहिल्या बरोबरती झाल्या. पहिल्या चेंडूवरती आला 2 धावा. त्यानंतर चौकार षटकार आणि इथून हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती. 35 ऑन द बोर्ड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस स्टान्स लवकर चेंज केला होता ते पाहिलं गोलंदाजानं. तिथे डॉट बॉलची संगत आमचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. केतनजी विषय त्याचबरोबर सायफुल सुंदे, ओमकार, सर्वांचं सहर्ष स्वागत. आमचे छोटे बंधू सूरज सोनावळे या ठिकाणी उपस्थित. आज गावची मॅच म्हणजे आज रामस देखील भरपूर संख्येने उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये पहा. एक्झॅक्टली आपण पाहू शकता पहिल्या अटेम्प्टला ज्या वेळेस विकेट कीपर चेंडू गॅदर करतो तिथे कोणत्या प्रकारची धाव अथवा विकेट नसण्याची आपण नोंद घ्या. अंपायर रन आहे का? कालच्या दिवसामध्ये देखील अंपायर आपण असं चित्र पाहिलं होतं आणि तिथे आपण कोणत्या प्रकारची धाव दिली नव्हती. म्हणजे आता इथून आपण पाहू शकता एक्झॅक्टली घडलंय काय. डॉट बॉल. पस्तीस धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. डॉट बॉल. स्टेप आउट झाले आणि ती बॉल वरती चेंडू जाईल
अगदी सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती ठोकला बॅटर हरेशनं षटकार. शेवट केले गौर आणि शेवटच्या बॉलवरती केले तोडफोड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 3 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डाव मध्ये बॅटिंग करत असताना बंडा बॉईज लवानेवाडी नेरळ क्रिकेट संघाने बनवले 41 आणि 42 धाब्यांचं लक्ष आता सेट झालंय दीपक 11 साखरे क्रिकेट संघासमोर. नुकताच त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. ऋषी पडवल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. किसर क्रिकेट संघाचे एक हार्ड हिटर आहेत. त्याचबरोबर केतनजी विषय, त्याचबरोबर सूरज सोनावळे, ओमकार फुलसुंदे, साई फुलसुंदे, सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 42 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. त्याचबरोबर नुकताच ज्यांची उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते रविदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंना विनंती आपण या मुख्य मंचावरती. रविदादा आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. बॅटर आपण दाखलवा लगेच मैदानाच्या आत. चला बॅटर आपण दाखल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 42 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट केलं. सलामीची जोडी दाखल होती. अनिल सराय त्याच्या सोबतीला अभय सराय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ज्यांना पहिल्या डावामध्ये धुमाकूल घातली आहे रोहिदासला आपण पाहताय पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं. 42 धाब्यांचं लक्ष या मॅच मध्ये भरपूर महत्वाचा सामना. तिसऱ्या फेरीमध्ये अगदी आपण पाहू शकता टपालवाडी संघ जाऊन पोहोचलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं कोणता संघ मॅच खेळेल साठी ही लढत सुरू आहे सध्याच्या घडीला. 42 धाब्यांचं लक्ष. मॅचला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला 42 धाब्यांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग वरती अनिल सराय सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये. पहिला बॉल पाठ तर भन्नाट वेगानं फिरली परंतु तिथे आपण पाहू शकता कलेक्शन झालं नाहीये आणि तिथे एक सिंगल जी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती रोहिदासनं गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र आपल्या पिटारामधून काढलाय आणि पहिल्या बॉलवरती ही सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नुकताच ज्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते रविदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा विशेष सन्मान आपण लगेच संपन्न करू. किरणच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जाईल. ओ या वेळेस चांगला चेंडू भरपूर भन्नाट वेग गोलंदाज रोहिदास कडे त्याचा पुरेपूर वापर मैदानाच्या मध्ये करत असताना नुकताच त्यांच्या उपस्थिती आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. रविदादा जाधव या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत आपण केलेलं आहे. ओ तिथे मस्त टायमिंग
चेंडू बराच काळ हवे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतात कॉलिंग भरपूर महत्वाची आणि तिथे महत्वाची विकेट आता होती कॅरी अभय सरायची विकेट फलंदाज बाद नुपाटरीन मैदानाच्या आतमध्ये अजय सरायला पण पाहता एक धाव एक विकेट जी मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते अॅक्युरेट 3 बॉल फेकलेत पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर आला डॉट त्यानंतर आली विकेट सो एक धाव एक विकेट आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आतापर्यंत 3 चेंडू भरपूर चांगले हातालेत गोलंदाज रोहित दास न ओ यावेळेस भरपूर चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय भन्नाट वेग गोलंदाजाकडे आहे त्याचा पुरेपूर वापर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रोहित दास करत असताना वन मोर डॉट बॉल अगदी एकच धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ओ तिथे भरपूर चांगला टप्पा आपण पाहता व्हेरी गुड बॉलिंग सध्याच्या घडीला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अवघी एकच धाव एक विकेट स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अजय सरायला आपण पाहता त्याच्या सोबतीला अनिल सराय 42 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि इथून पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाहीयेत 5 चेंडू फेकलेत फक्त एकच धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केलेली आहे एक मोठा विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलाय ओ यावेळेस पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स अगदी पाटाच्या डोक्याच्या वरनं चेंडू फ्लाय झाला एक्झॅक्टली आपण पाहू शकता तिथे आता रिव्ह्यूची मागणी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने पंचांना वाईट दिलाय परंतु आता इथून चेक केलं जाईल थर्ड अंपायर रेफर केला जातोय मैदानाच्या आत वाईट बॉल आता इथे गोलंदाजी टीम नस खऱ्या त्यांना रिव्ह्यू गमावलेला आहे याची पण नोंद घ्या दोन धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात शेवट संधी बॉल 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील पंचाने दिला आता गोलंदाजाला ओ यावेळेस टॉपेज डाऊन दी बॉल विकेट कीपर व्हेरी गुड टेकन आणि शेवटच्या बॉल वरती अजय सरायची विकेट फलंदाज बाद दुपाटरीन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत्या चौथ्या क्रमांकावर अशोक सरायला आपण पाहता हरेश येतात दुसऱ्या षटकामध्ये इथून इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता 12 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे 12 बॉल 40 हे समीकरण बारा चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार अनिल सराई इथे चांगला बॉल फटका दमदार तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे वाईड डिश लॉंग ऑफला एकच धाव या बॉल वरती एकवटली जाते आणि सरायचं स्ट्रायकिंग एंड वरती जास्तीत जास्त राहणं दीपक 11 साखरे क्रिकेट संघासाठी खऱ्या अर्थानं भरपूर महत्वाचं आहे
परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, इथे एकच सिंगल आली आणि स्ट्राईक रोटेट झाली. अशोक सराईला आपण पाहता स्ट्रायकिंग वरती 3 धावा. स्कोर कार्ड वरती भरपूर चांगली गोलंदाजी अटॅक आहे. गोलंदाज हरेशला आपण पाहताय सध्याच्या घडीला. यावेळेस चांगला बॉल बॅक टू द बॉल खेळतात. अलॉंग द कार्पेटच्या अगदी आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटला अवघी एकच धाव या बॉल वरती जी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा दाफलकावरती पूर्णपणे जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता पकड मजबूत करते टीम बंड्या बॉईज. लवानेवाडी नेरल क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतो. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 10 बॉल 38 धाव्यांचं अजूनही लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. इथून भरपूर मोठे फटके खेळावे लागतील अनिल सराईला. विकेट केला, उडवलाय तिथे चेंडू अगदी आपण पाहू शकता जाईल फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. अनिल सराईच्या बॅट मधून पॉवर पॅकेट सिक्सर. सो प्रॉपरली अगदी खोदून काढलेला फटका आपण पाहिला अनिल सराईच्या पाडमधून षटकार येत असताना. 2 चेंडूवरती 2 सिंगल आले. त्यानंतर अगदी बॉटम हँडचा कडक वापर करत असताना हा षटकार. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पाटर तयार होत असताना स्ट्रायकिंग वरती आणि यावेळेस भरपूर चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता एक्झॅक्टली डॉट बॉल जो मात्र पंचांना घोषित केला. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाज हरेशने हाताळलेत. धावा दिलेल्या आहेत 8. एक षटकार आपण पाहिला अनिल सराईच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल तिथे मिस टायमिंग. चेंडू हवेत डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज मॅचची सर्वात मोठी विकेट लागली आहे. मैदानाच्या आतमध्ये अनिल सराईला तंबूचा रास्ता दाखवलाय. वाघाची शिकार फलंदाज अनिल सराई बाद. दहा धावा स्कोर कार्ड वरती बाटरीन मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला दीपक 11 साखरेडी बॅकफूट वरती या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये भरपूर मार पडल्यानंतर एक्झॅक्टली आपण पाहू शकता 41 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 42 धाव्यांचं लक्ष पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रोहिताच बरसला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये हरेशला आपण पाहता ज्यानं मॅचची सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये कॅरी केली आहे. तिथे अनिल सराईला त्यांना बाद केल्याने या मॅच मध्ये आता इथून 80% शिरकाव केला टीमनं. तिथे अगदी टॉपेज आणि तिथे अगदी आपण पाहू शकता बॅकअप येत असताना. सो 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे 10. शेवटचे 6 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता. गणेशला आपण पाहता शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी इथून 5 षटकार आणि 1 दुहेरी धाव. तर तिथून सामना जिंकेल दीपक 11 साखरे. पहिला बॉल तिथे व्हाईट बॉल पंचांना घोषित केलेला आहे. तिथे एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 बॉल 31 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जिंकण्याकरिता. तिथे चांगला बॉल अगदी सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. 5 चेंडू 31 धावा आहे समीकरण. आता उर्वरित शिल्लक राहिल्या मैदानाच्या आतमध्ये.
5 चेंडू 31 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आत. भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं कामगिरी चोख बजावली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता रोहिदासला, त्यानंतर हरेशला आपण पाहिलं आणि इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला गणेश. शेवटचे 4 बॉल आता इथून दीपक 11 साखरे टीमने देखील मैदानाच्या आतमध्ये हाताला टाकली आहेत. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. पंडा बॉईज लवानेवाडी नेरळ क्रिकेट संघ भरपूर दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचले आणि परफॉर्मन्स देखील आजच्या या दिवसामध्ये भरपूर चांगला त्यांचा राहिला. ओ तिथे समोर मारला फटका, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. होम डिलिव्हरी अगदी घरपोच सेवा आपल्याला पाहायला मिळते. अगदी चेंडू हातामध्ये, विकेट आली, फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. नुपाटरीन मैदानाच्या आतमध्ये महेश. व तिथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट चेंडू, एक एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे हावी झाली टीम मंड्या बॉईज लवानेवाडी नेरळ क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये तुफानी बॅटिंग, गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. तिथे कोणत्या प्रकारची धाव जी मात्र घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. शेवटचा अंतिम बॉल, तिथे एक्झॅक्टली आपण पाहू शकता मॅच संपली आणि सामना जिंकलेला आहे बंड्या बॉईज लवानेवाडी नेरळ टीमनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. चला टपलवाडी टीम कॅप्टन शेक हँड करा. आपण लगेच शेक हँड करायचं माडो मॅच आपण देऊ आणि त्यानंतर टॉस केला जाईल. चला शेक हँड करायचं.